श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. रोज घरात वावरताना नकळत आपण वास्तुदोषाला समोर जात असतो. घरामध्ये आपण रोजची कामे अगदी सहज करतो, मात्र घरात वास्तुदोष असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. हे आपल्या लक्षात येत नाही आणि हाच नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण काही वास्तू टिप्स पाहणार आहोत. या वास्तू टिप्स तुमच्या दैनंदिन आयुष्यात घरात वावरताना तुम्हाला खूप उपयोगी पडतील. आपल्याला जाणीवही नसते की आपण कळत नकळत वास्तुदोषाचा सामना करत आहोत, ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. आपल्या घराचे वास्तुशास्त्र चांगले असेल तर आपल्या घरात सुख समृद्धी येते, लक्ष्मी टिकते आणि आजारपण आपल्या घरापासून लांब राहते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच महत्त्वाच्या 35 वास्तू टिप्स पाहणार आहोत, ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली वास्तू टिप्स. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नेहमी पूर्व दिशेला बसून जेवण करावे. असे केल्याने आपले आरोग्य हे चांगले राहते. 2. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे नेहमी दक्षिण पूर्व दिशेलाच बनवावे. स्वयंपाकघर हे कधीही नैऋत्य, ईशान्य किंवा उत्तरेकडे बांधू नये. 3. घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर कधीही ठेवू नये. यामुळे देवघराची पवित्रता भंग होते आणि आपल्याला पूजा करण्याची फलश्रुतीसुद्धा होत नाही. 4. घरासमोर कचऱ्याचा ढीग असेल, न लागणारे सामान असेल किंवा चिखल व घाण पाणी साठलेले असेल तर ते लगेच साफ करायला हवे. घरासमोर स्वच्छ जागा असणे कधीही चांगले. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. 5. वास्तूनुसार घड्याळ हे दिशा दाखवतात, म्हणून तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावी. थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका, कारण ते विलंब आणि आर्थिक अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळांची तोंडे उत्तर किंवा ईशान्य दिशेकडेच असावीत. 6. घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाचे काटे बंद पडू देऊ नका. नेहमी अखंड चालू ठेवावे. घरामध्ये बंद घड्याळ असेल तर घरात भांडण होतात. 7. घराच्या किचन ओट्याखाली म्हणजे सिंकखाली खडे मीठ एका बाऊलमध्ये नक्की ठेवावे. याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. 8. घराच्या जवळपास वाळून गेलेली किंवा वटलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे. यामुळे वास्तुदोष वाढतात. 9. उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे, म्हणजे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते. 10. शक्य असल्यास दरवाजाला उंबरठा अवश्य बनवावा. यामुळे घरामध्ये कचरा येत नाही. कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात. घरात नकारात्मकता प्रवेश करते. 11. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा इथे कोणतेही जड मशीन ठेवू नका. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. 12. आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाची झाडे लावावीत. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा कधीही घरात येत नाही. 13. घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण दिशा व पश्चिम दिशा ही सर्वात योग्य दिशा मानली जाते. परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्व दिशेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील. 14. वास्तूनुसार दररोज घरातील पाणी वाया गेल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमच्या घराची टाकी, नळ किंवा पाईपमधील पाणी वारंवार गळत असेल तर त्याला नीट करणे उत्तम आहे. वारंवार नळातून पाणी गळणे यामुळे लक्ष्मी मातेचा कोप होतो. 15. घरातील अनेकदा कचरा काढताना मोठ्या पलंगाकडे दुर्लक्ष होते. अशा स्थितीत पलंगाखालून झाडून मारणे म्हणजेच कचरा काढावा. असे केल्याने घरात प्रसन्नता येते आणि रात्री झोपही उत्तम लागते. याशिवाय पलंगाखाली असलेले नकारात्मक ऊर्जा दूर होते. 16. वास्तुशास्त्रानुसार झाडू, शूज, चप्पल पलंगाखाली चुकूनही ठेवू नये. असे केल्याने धनहानी होते. 17. वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये. असे मानले जाते की घरात अशा प्रकारे औषधे ठेवल्याने आजार वाढतात, म्हणून उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकून द्यावीत. 18. तुटलेल्या वस्तू. घरातील तुटकी भांडी, काचा, तुटलेली इलेक्ट्रिक सामाईन, तुटलेले कपाट, पलंग, घड्याळ असे कोणतेही सामान घरात ठेवू नये. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो. 19. बुडत्या जहाजाचे फोटो, महाभारताच्या युद्धातील चित्रे, नटराजाची मूर्ती, ताजमहलचे चित्रे अशी चित्रे घरात लावू नये. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतात. 20.
जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे अनेकदा कपाटाखाली किंवा घरातील एखाद्या कोपऱ्यात ठेवलेले असते. यामुळे सुद्धा वाईट गोष्टी घडतात. फाटक्या चादरी आणि कपड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे असे फाटके आणि जुने कपडे दान केले पाहिजेत. 21. अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. 22. तुटलेल्या मूर्ती, देवाचे फोटो, देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालवते. घरावर विघ्न येतात. त्यामुळे असे फोटो किंवा मूर्ती नदीत अथवा तलावात विसर्जित केले पाहिजे. 23. घरात कोळ्यांचे जाळे असल्यास ते त्वरित काढून टाका. यामुळे जीवनावर वाईट गोष्टी घडतात. 24. जर तुमच्या कोणत्याही कपमध्ये किंवा प्लेटमध्ये क्रॅक असेल तर त्याचा वापर चुकूनही करू नका. असे करणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने जीवनात अनेक संकटे आणि अपयश येऊ शकते. अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. 25. तिजोरी किंवा पर्समध्ये कधीही रिकामी ठेवू नका. यामध्ये थोडे पैसे ठेवा. रिकाम्या तिजोरी आणि पर्समुळे गरिबी येते. म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका. यासोबतच तिजोरीमध्ये गाई, गोमती, चक्र, शंख हे ठेवू शकता. यामध्ये तुमच्या समृद्धीला आणखी भर पडतो. 26. वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फार अशुभ मानले जाते. हे कुलूप वापरता येत नाही किंवा खराब झालेले असतील ते त्वरित काढून टाका. असे म्हणतात की खराब कुलूप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते. यासोबतच कामात प्रगती होत नाही. 27. काही लोकांना जुने वर्तमानपत्रे रद्दी गोळा करायची सवय असते. ती त्यांच्या घरात साठवली जाते. वास्तूनुसार हे फार चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते. यामुळे कीटकांची उत्पत्ती होण्याची भीती असते. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. तसेच सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे कुटुंबात मतभेद होतात आणि प्रगतीमध्ये अडथळा येतात. त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवली पाहिजे. 28. दिवाणखान्यात म्हणजेच हॉलमध्ये तुमच्या कुटुंबियांचे छायाचित्र ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते. अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेची लक्षणे मानली जातात. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांनी ही चित्रे पाहावी. यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता वाढते. 29. जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे. 30. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावले पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होते. 31. अनेक जणांच्या भिंतीवर जुने कॅलेंडर तसेच असतात. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर ठेवणे चांगले मानले जात नाही. यामुळे जीवनात नवीन संधीचा अभाव जाणवतो. नवीन वर्षात नवीन कामे करण्याची ऊर्जा कमी होते. म्हणून जुने कॅलेंडर भिंतीवरून काढणे आवश्यक आहे. 32. बेडसमोरच काचेचे कपाट असू नये. यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते. आजारपणही वाढते. 33. घरामधील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर पूर्व आणि किंवा उत्तर भिंतीवरच असावे. म्हणजेच कॅलेंडरकडे पाहताना आपले तोंड शुभ दिशांना होते. 34. बेडरूममध्ये देवघर, देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे तोंड करून झोपवावे. तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून मध्ये नक्की कळवा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच पुढचा येणारा नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.